नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री राहुल नार्वेकर यांच्या निवाड्यानंतर काही विलक्षण असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे इमॅजिन करा की राहुल नार्वेकर यांना हा अधिकार नाही आहे की राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत केलेला कोणता आहे. परंतु राहुल नार्वेकर यांना हे ठरवायचं होतं की राजकीय पक्ष त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी फूट पडली त्या दिवशी कोणता होता, आणि त्याचा निवाडा त्यांनी दिला. आता तो निवाडा दिल्यानंतर राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नाही आहे असं न म्हणता राजकीय पक्षामध्ये त्या दिवशी तो जो राजकीय पक्ष होता तो एकनाथ शिंदे यांचा होता असं म्हटलंय आहे. आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत त्यांना अपात्र ठरवलेलं नाही आहे. ते अपात्र का नाही ठरवलं, तर त्यांचं असं मत आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे व्हीप आहेत भरत गोगावले, त्यांनी जो व्हीप बजावला तो योग्य पद्धतीनं बजावलेला नाही आहे. खरं म्हणजे त्यातलं राजकारण सगळ्यांना कळतं की एकनाथ शिंदे यांना पात्र ठरवत असताना उद्धव ठाकरे यांना अपात्र ठरवलं, की जो प्रश्न सुप्रिया सुळे यांनी पण विचारला आहे, उद्धव ठाकरे यांनी पण विचारला आहे की मग आम्हाला अपात्र नाही का नाही केलं. तर त्याचं साधं कारण आहे की जर त्यांना अपात्र केलं असतं तर एक प्रकारची सहानुभूती ही अधिक त्यांच्या बाजूने गेली असती. आणि त्याहून महत्त्वाचं कायदेशीर कारण हे आहे की आम्हाला अपात्र केलं म्हणून हे आमदार लगोलग सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले असते. एरवी पण उद्धव ठाकरे गट हा जाणारच आहे, पण हा मुद्दा घेऊन त्यांना जाता येणार नाही आहे की उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराने त्यांनी अपात्र केलं. आणि म्हणून इमॅजिन करा की किती विलक्षण प्रश्न निर्माण झालेले आहेत की उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलेलं नसल्यामुळं राजकीय दृष्ट्या तो पक्ष त्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा आहे, म्हणजे ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्याच पक्षाचे विरोधी पक्षनेते पण आहेत. ही स्थिती यापूर्वी एक दोनदा आलेली आहे. परंतु यावेळेला काय झालं की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे. त्याचे विरोधी पक्षनेते हे अंबादास दानवे आहेत. आणि आता मुख्यमंत्री हा पण त्याच पक्षाचा आहे की ज्या पक्षाचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आणि म्हणून मी म्हटलं की या निवाड्यानंतर काही लोक अत्यंत विलक्षण असे गुंतागुंतीचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तो प्रश्न क्रमांक 1 हा की त्या दिवशी तो राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा नसून तो एकनाथ शिंदे यांचा आहे, म्हणून त्या दिवशी मुख्यमंत्री आत्ता ज्या पक्षाचे बनले ते त्या पक्षाचे आहेत आणि त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता पण आहे. हे थोडंसं आणखी विस्तृतपणे आपल्याला सांगते. आता दुसरा मुद्दा काय की भरत गोगावले यांनी जो व्हीप बजावला तो योग्य पद्धतीनं बजावलेला नाही आहे असं अध्यक्ष म्हणतायत. आणि त्यामुळं त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर भरत गोगावले यांनी तो योग्य पद्धतीनं व्हीप बजावला तर काय होईल. म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र ठरतील, ती त्यांच्यावरती टांगती तलवार असेल जी त्यांना हवीच आहे, कारण तो एक मोठा राजकीय प्रचाराचा भाग होईल. म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं तो व्हीप बजावायला हवा होता त्या असलेल्या परिघामध्ये जर तो व्हीप बजावला गेला तर मग मात्र भरत गोगावले हे या मंडळींना अपात्र ठरवू शकतात. तीही पुन्हा एक विलक्षण गोष्ट आहे की ज्या वेळेला भरत गोगावले अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न करतील त्यावेळेला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अंतर्गत एक नवं संघर्षाचं नाट्य सुरू होईल. एका प्रश्नाचा त्यांनी निवाडा दिलेला आहे की शिवसेना या राजकीय पक्षाची जी घटना आहे ती घटना ही 1999ची आहे असं ते म्हणतात. आणि 2018 सालची त्यांनी घटना का नाही मान्य केली, तर त्यावेळेला जो घटनेमध्ये बदल झाला आणि उद्धव ठाकरे यांना सर्वशक्तिमान असे अधिकार मिळाले की जे निवडणूक आयोगाला अजिबात अपेक्षित नाही, की पक्षांतर्गत लोकशाही असायलाच हवी होती, ज्याचा संकोच उद्धव ठाकरे यांनी केला. आणि ते स्पष्टपणे दिसलेलं पण आहे आणि निवडणूक आयोगामध्ये पण हा मुद्दा चर्चेला आला आहे. परंतु तिथे तिसरा प्रश्न काय निर्माण झाला की उद्धव ठाकरे यांची जी निवड झाली त्याबद्दलचे जे व्हिडिओग्राफिक पुरावे, जसं आदित्य ठाकरे वगैरे मंडळी म्हणतात, ते राहुल नार्वेकर यांनी मान्य केले नाही. परंतु ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीला शिवसेना या राजकीय पक्षाच्या 1999 सालच्या घटनेप्रमाणे 98 सालच्या संपूर्णपणे सर्वाधिकार आहेत, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एकनाथ शिंदे यांनी जी बैठक बोलावली किंवा त्यांची निवड ज्या बैठकीमध्ये झाली त्याबद्दलचे जे पुरावे आहेत त्याचे तपशील आणि ते कसे त्यांनी गृहीत धरले, त्या ठिकाणी जर इकडे आमदारांना अपात्र ठरवलेलं नव्हतं तर मग ही सगळी मंडळी तिथे उपस्थित होती का. आणि जर ती उपस्थित नव्हती तर राहुल नार्वेकर यांच्यासाठी तो पुरेसा पुरावा नव्हता का की उद्धव ठाकरे गट हा आत्ता ज्यांना त्यांनी मान्यता दिलेला आहे
त्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्येच कृती करतो आहे? खूप इंटरेस्टिंग असे विलक्षण प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे जसा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा, विरोधी पक्षनेता पण त्याच पक्षाचा, भरत गोगावलेंनी आता व्हीप बजावला तर काय होईल? आणि मग जी बैठक, ज्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड झाली, त्या बैठकीचे तपशील काय आहेत, ते कसे त्यांनी गृहीत धरले, त्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे आमदार उपस्थित नसतील तर मग ती जी गोष्ट आहे ती त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे पक्षविरोधी वागतायत असं म्हणून का गृहीत धरलं नाही? आणखीन एक प्रश्न, सगळ्यांनी बघितलं होतं की उद्धव ठाकरेंनी एक प्रयत्न केला, शेवटचा प्रयत्न, की मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना सुरतला पाठवलं. आता ते पॅचअपचे प्रयत्न होते, परंतु ते पॅचअपचे प्रयत्न हे पुरावा म्हणून कसे गृहीत धरता येऊ शकतात? सगळ्या माध्यमातून जे झालेलं वार्तांकन आहे, वेगळ्या पद्धतीनं आलेल्या बातम्या ज्या आहेत, त्या बातम्या काय सुचवतात? तर मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे त्यांची समजूत घालण्यासाठी गेले होते. आता राहुल नार्वेकर यांनी हा पुरावा म्हणून गृहीत धरला की काय झाडी आणि काय डोंगर करत जी मंडळी गुवाहाटी सुरत मार्गे गुवाहाटीला गेली तर ती या पक्षाच्या संपर्कात नव्हती असं म्हणणं योग्य नाही आहे. उलट पक्षी ही मंडळी जी सुरतला गेली आणि ती मध्यस्थीचा जो प्रयत्न करत होती तोच त्यांनी पुरावा म्हणून गृहीत धरलेला आहे. आता कायद्याच्या चौकटीवरती जे प्रयत्न मध्यस्थीचे होते की जे पक्षातल्या फुटीनंतर करण्यात आलेले प्रयत्न होते ते जर तुम्ही पुरावा म्हणून गृहीत धरले तर पुढं प्रश्न असा निर्माण होतो की मग हा पुरावा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल का? हे असे खूप सारे विलक्षण असे प्रश्न ह्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर उपस्थित झालेले आहेत की ज्या प्रश्नातनं हे सूचित करतं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये पण या सगळ्या निवाड्यावरती खूप मोठा खल होईल. माझ्या मते राहुल नार्वेकर यांनी हे निकालपत्र देत असताना कायद्याचा पुरेपूर वापर केला, त्यांचं स्वतःचं विजडम वापरलं, निवडणूक आयोगाचे स्वतःचे जे निर्देश आहेत त्या निर्देशाच्या चौकटीत ते बसवलं. सोबत हे पण त्यांनी बघितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर या निवाड्याच्या अनुषंगाने असा भाग किंवा अशी संधीच उद्धव ठाकरे गटाला मिळू नये की जी संधी सांगेल किंवा ती साधण्याचा प्रयत्न केला जाईल की उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचं अपात्रत्व ज्या मुद्द्याच्या आधारावरती ठरवलं गेलं ते मुद्देच अयोग्य नाही आहेत. भरत गोगावले हे भविष्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या विरोधामध्ये व्हीप बजावण्याची शक्यता फार कमी आहे. कारण त्यांनी तसा जर प्रयत्न केला तर त्यातनं नवा तिढा तयार होईल आणि तो तिढा असा असेल की ज्याच्यातनं पुन्हा या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया, नव्या याचिका वगैरे होतील. याचा अर्थ काय की महाराष्ट्र विधिमंडळामध्ये एक अशी स्थिती असेल की ज्याचा निवाडा भलेही निवडणूक आयोगानं दिलेला आहे, श्रीमती लटके यांच्या निवडणुकीपुरता म्हणजे पोटनिवडणुकीपुरता जरी बाळासाहेबांची शिवसेना वगैरे असं जे नाम आणि मशाल हे जरी चिन्ह दिलेलं असलं तरी तो विधिमंडळाच्या बाहेरचा निवाडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळामध्ये पक्ष कोणता हे ठरवायला सांगितलेलं होतं, कोणाचा. आता इथे पक्ष कोणाचा याबद्दलची इतकी मोठी संदिग्धता असल्यामुळं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये एकच राजकीय पक्ष विरोधी पक्षात पण आहे आणि सत्ताधाऱ्यामध्ये पण आहे असं चित्र निर्माण होईल. आता ह्या सगळ्या निवाड्यांचा अजित पवार गटाला किती उपयोग होऊ शकतो हाही प्रश्न आहे. आणि मग आपण फार इंटरेस्टिंगली बघितलं की काल एवढा सगळा निवाडा आल्यानंतर सुद्धा अजित पवार गटाच्या वतीनं ह्या निर्णयावरती थेटपणे कुठलंही भाष्य अजित पवार यांनी केलेलं मी अद्याप तरी बघितलेलं नाही. म्हणजे हा निवाडा आल्यानंतर बरेच तास ओलांडून गेलेले आहेत पण त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीचा निवाडा आला आहे हे आपल्याला दिसलेलं नाही. आणि म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की आता या निवाड्याचा अजित पवार गटाला किती उपयोग होईल. काही गोष्टी ह्या साम्य आहेत, काही गोष्टीमध्ये मोठा फरक आहे. सगळ्यात मोठं साम्य काय आहे तर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हायजॅक केली तशाच पद्धतीनं अजित पवार यांनी सुद्धा पक्षावरती ताबा घेतलेला आहे. म्हणजे ते सुद्धा मेजॉरिटी बहुमत याच मुद्द्यांना घेऊन शरद पवार यांच्या विरोधामध्ये उभा ठाकलेले आहेत. ते याच मुद्द्यांना घेऊन उभा टाकलेत. जसं एकनाथ शिंदे यांचं विधिमंडळातलं बहुमत आहे तसंच अजित पवार यांच्याकडे सुद्धा विधान परिषद आणि विधानसभेमध्ये बहुमत आहे. त्याचबरोबर पक्ष नेतृत्वाबद्दल काही मूलभूत मतभेदाचे मुद्दे एकनाथ शिंदे यांचे होते, हिंदुत्व होतं. इथे पक्षाचं नेतृत्व कोणत्या वयाच्या टप्प्यावर कोणी करायचं हाही आहे. परंतु मुळात एक मोठा विरोधाभास आहे आणि जो विरोधाभास अजित पवार यांच्या विरोधामध्ये जाऊ शकतो आणि अशा पद्धतीचा निवाडा देत असताना राहुल नार्वेकर यांना मोठी कसरत करावी लागेल. तो विरोधाभास काय आहे तर 2018 साली उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे जे सर्वाधिकार घेतले तसं शरद पवार यांच्या पक्षामध्ये नाही आहे. शरद पवार यांच्या पक्षामध्ये एक घटना आहे, ती घटना वारंवार अपडेट केलेली आहे आणि तुम्हाला मला आठवत असेल
तर तालकटोरा स्टेडियम जे आहे दिल्लीतलं, तिथं पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठका झालेल्या आहेत. त्या बैठकींचं व्हिडिओग्राफ पण आहे. आणि त्यानंतर जी निवडणूक आयोगाकडे घटना दाखल झालेली आहे, त्या घटनेमध्ये सर्वाधिकार हे शरद पवारांना नाही आहे. जी चूक उद्धव ठाकरे यांच्याकडनं झाली की त्यांनी पक्षांतर्गत लोकशाहीचा संकोच केला, तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किमान निवडणूक आयोगाकडे दाखल झालेल्या आयोगाच्या घटनेमध्ये तरी तो दिसत नाही. तिथे एक विशिष्ट अशी रचना आहे. जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यात जिथं जिथं त्यांचं अस्तित्व आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागातल्या मंडळींना सर्वाधिकार आहेत. राष्ट्र पातळीवरती एक त्यांची कार्यकारिणी आहे. त्याप्रमाणेच एक डिसिप्लिनरी कमिटी पण आहे की जी डिसिप्लिनरी कमिटी हे पक्षस्थितीच्या विरोधामध्ये जर काही कारवाई करायची असेल तर करते. विशेष म्हणजे या पक्षाची ध्येय धोरणं काय असावीत ह्याबद्दल पण पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये सर्वधर्म समभाव हा मुद्दा आहे. शिवसेनेच्याही घटनेमध्ये सर्वधर्म समभाव हाच मुद्दा आहे, कारण भारतीय राज्यघटनेला अनुसरूनच राजकीय पक्षांनी वर्तन करावं असं आहे. परंतु त्या ठिकाणी हिंदुत्व या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे यांनी जो बाहेरचा मार्ग चोखाळला, तशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हणता येणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेमध्येच ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्याचंच पालन करायचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही आठवा, अजित पवार यांनी जे पक्षफुटीनंतरचं पहिलं भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी हे आवर्जून सांगितलं की आमचा हिंदुत्वाला नाही तर सर्व धर्म समभावाला पाठिंबा आहे. आणि म्हणूनच मंत्र्याची नियुक्ती करत असताना सुद्धा त्यांनी विशिष्ट जात घटक डोळ्यासमोर ठेवून हसन मुश्रीफ यांची निवड, संजय बनसोडे यांची निवड, या सगळ्या गोष्टी या कायदेशीरदृष्ट्या सुद्धा चर्चेत येणार आहेत. आणि म्हणूनच काही साम्य आहेत आणि काही अजित पवार गटाच्या बाजूनं जाणाऱ्या काही गोष्टी आहेत. अर्थात भारतीय जनता पार्टीच्या या कारभारामध्ये बऱ्याच जणांचं असं मत आहे की लोकशाही पद्धतीनं नियुक्त केलेल्या संस्था ह्या राज्यघटनेला अभिप्रेत असलेलं वर्तन करत नाहीत. परंतु हे जरी खरं मांडलं एक क्षण, तरी शेवटी हे सगळे मुद्दे, या सगळ्या बाबी या सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत, तिथे खल होणार आहे आणि तिथे प्रत्येक गोष्टीची उत्तरं अध्यक्षांना द्यावी लागणार आहेत. आणि म्हणूनच तर जे विलक्षण प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न अनुत्तरित ठेवून राहुल नार्वेकर यांनी हा निवाडा दिलेला आहे की ज्या निवाड्यामुळं काही खूप विलक्षण अशा प्रसंगांना महाराष्ट्राला सामोरे जावं लागेल, ज्याचा मी उल्लेख केला. आणि जर भरत गोगावले यांनी व्हीप बजावला तर काय होऊ शकतं याचाही पुढं नव्याने महाराष्ट्राला उहापोह करण्याची वेळ येऊ शकते. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही कालपासून हे प्रयत्न सुरू केलेत की आम्ही यूट्यूबवरती पण तुमच्यासोबत लाईव्ह संवाद साधावा. काही वेळेला हा संवाद साधत असताना तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत, परंतु त्या प्रयत्नाला थोडासा आणखी वेळ आहे. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.